Now we will discuss the another type of biomolecule. The biomolecule is enzymes. आतापर्यंत आपण काय डिस्कस केले, वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट्स आहे, लिपिड्स आहे, प्रोटीन्स आहे, न्यूक्लिक ॲसिड्स आहे. न्यूक्लिक ॲसिड्समध्ये DNA आहे, RNA आहे. आता आपल्याला नवीन एका बायोमॉलिक्युलला जायचं आहे, विच इज द एन्झाईम्स. मग एन्झाईम म्हणजे काय? ॲक्च्युली एन्झाईम इट इज नथिंग बट इट इज अ कॅटालिस्ट. It is a catalyst. मग catalyst कशाला म्हणतात? It is a substance which when speed up the reaction, or increases the rate of the reaction, that particular substance it is called as enzyme. And in biological system or living organisms or in cell, the typical catalyst which is used, it is called as enzyme. Enzyme actually it is nothing but it is a protein. एन्झाईम काय असतो? प्रोटीन असतो. कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये असेल, प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये असेल, सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये असेल, टर्शरी स्ट्रक्चरमध्ये असेल, पण तो पर्टिक्युलर एन्झाईम हा कंपल्सरी मॅक्झिमम केसेसमध्ये तो काय असतो? प्रोटीनच असतो. आणि होते काय? सपोज फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण रिॲक्शन घेतली. फॉर एक्झाम्पल A+B = C, where A and B are substrates or they are called as a reactants and C is called as a product. की ए आणि बी पासून आपल्याला जर सी तयार करायचं आहे आणि ही रिॲक्शन होत नसेल किंवा होत असेल पण त्या रिॲक्शनची स्पीड जर कमी असेल आणि या रिॲक्शनची स्पीड जर वाढवायची असेल सेलमध्ये, त्या केसमध्ये काय होते की त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये एन्झाईम वर्क करतो, त्या पर्टिक्युलर ए आणि बीच्या रिॲक्शनची स्पीड वाढवतो, सी प्रॉडक्ट तयार होतो आणि सी प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर एन्झाईम वेगळा होतो. म्हणजे रिॲक्शन कशी असते? A+B in presence of enzyme gives C+E. पुन्हा पहा, A+B in presence of enzyme E gives C+E. म्हणजे काय झालं की ए आणि बी पासून सी तर बनला, एन्झाईमनी रिॲक्शनची स्पीड तर वाढवली, पण हा एन्झाईम त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये नाही गेला, तो प्रॉडक्टपासून वेगळा पण झाला. सो सच पर्टिक्युलर सबस्टन्स विच इज मोस्टली protein in nature, which increases the speed of that particular reaction, that particular biological substance, it is called as enzyme. चला बघा, enzymes, these are special proteins synthesized in a cell. These are synthesized by living cells only, but remain active even when extracted from the cell. की हे काय आहे की सेलनीच तयार केलेले, लिव्हिंग ऑर्गॅनिझमनीच फक्त तयार केलेले सबस्टन्सेस आहे. हे सबस्टन्सेस त्या पर्टिक्युलर सेलमध्ये तर ॲक्टिव्ह राहतीलच, म्हणजे रिॲक्शनची स्पीड वाढवेलच, पण जर ते एन्झाईम्स आपण त्या सेलमधून बाहेर काढले आणि बाहेर काढूनही आपण जर यूज करतो म्हटलं तर दे रिमेन ॲक्टिव्ह. दे आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे ॲक्ट ॲज कॅटलिस्ट. दे इन्क्रीजेस द स्पीड ऑफ द रिॲक्शन. दे अल्टर द रेट ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स विदाउट अंडरगोईंग एनी चेंज. म्हणजे काय की ते बायोलॉजिकल रिॲक्शन कुठली जर त्या सेलमध्ये होत असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर रिॲक्शनला अल्टर करतील, म्हणजे इनडायरेक्टली रिॲक्शनची स्पीड वाढवतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे की त्या एन्झाईममध्ये ती रिॲक्शन झाल्यानंतर कुठला फरक असणार नाही, तो सेपरेट होईल. मॅक्झिमम अबाउट 70% ऑफ एन्झाईम्स इन अ सेल्स आर फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये एन्झाईम्स कुठे प्रेझेंट असतात? तर मायटोकॉन्ड्रिया, बिकॉज मायटोकॉन्ड्रिया इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनल विच इज प्रेझेंट इन द सेल. It is called as powerhouse of the cell. So most of the organisms or all organisms need a continuous energy, and that particular energy it is provided by that particular cell organelle. It is called as mitochondria. Indirectly the rate of reaction and the number of reactions in mitochondria, if they are larger or they are in more quantity, there is more necessity of that particular enzymes. Okay. Almost all enzymes are proteins, but some nucleic acids behaves like enzymes. की मॅक्झिमम हे पर्टिक्युलर एन्झाईम्स असेल तर ते काय असतात? प्रोटीन्स असतात, पण काही न्यूक्लिक ॲसिड सुद्धा एन्झाईमचं काम करतात. द एक्झाम्पल इट इज रिबो एन्झाईम. An enzyme like any protein has a primary structure, that is amino acid sequence of a protein. An enzyme like any protein has a secondary and the tertiary structure. की एन्झाईम हा काय असू शकतो? प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये असू शकतो किंवा तो सेकंडरी किंवा टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे प्रोस्टेटिव्ह ग्रुप असणारा पण असू शकतो. म्हणजे सिंपल चेन ऑफ अमायनो ॲसिड इट इज कॉल्ड एज प्रायमरी प्रोटीन. द अमायनो ॲसिड प्लस प्रोस्टेटिक ग्रुप दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी टाईप ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोटीन. म्हणजे एन्झाईम हा एक तर प्रायमरी स्ट्रक्चर सारखा असू शकतो किंवा सेकंडरी टर्शरी सारखा पण.
The enzyme through their active sites catalyze the reaction at a higher rate. की एन्झाईमला एक ॲक्टिव्ह साईट असते आणि त्या ॲक्टिव्ह साईटने तो पर्टिक्युलर त्या रिॲक्शनची स्पीड काय करतो, इन्क्रीज करतो. आता ह्या जनरल प्रॉपर्टीज आहे या पर्टिक्युलर एन्झाईम्सच्या, की एन्झाईम्समध्ये काय असायला पाहिजे. नंबर 1, प्रोटिनेशियस नेचर. ऑल एन्झाईम्स आर केमिकली प्रोटीन्स मोर दॅन 100 अमायनो ॲसिड्स लिंक टू फॉर्म ॲन एन्झाईम. काय म्हटलं या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये, की मॅक्झिमम सगळे एन्झाईम्स जर असेल तर ते प्रोटीन्स असतात आणि त्या पर्टिक्युलर प्रोटीनमध्ये अराउंड 100 अमायनो ॲसिड्स प्रेझेंट असू शकतात. सेकंड, कॅटालिटिक प्रॉपर्टी. अन ऑर्गॅनिक कॅटलिस्ट इज अ प्रोटीन. दे ओनली स्पीड अप द रिॲक्शन अँड नेव्हर चेंज द इक्विलिब्रियम ऑफ द रिॲक्शन. काय म्हटलं आहे की तो एन्झाईम जर असेल तर प्रोटीन आहे, कॅटलिस्ट म्हणून बिहेव करतो, पण त्या रिॲक्शनची स्पीड तर वाढवतो, पण स्पीड वाढवणे हे त्याचं फक्त एन्झाईमचं फंक्शन आहे. इक्विलिब्रियम तो त्या पर्टिक्युलर रिॲक्शनचं चेंज करत नाही. एम्फोटेरिक नेचर. Chemically, most of the enzymes are proteins and therefore they show amphoteric nature. Amphoteric हा वर्ड आपल्याला प्रोटीन्सच्या वेळेस आलेला आहे, की दिस पर्टिक्युलर प्रोटीन्स दे ॲक्ट ॲज ॲसिड ऑर दे ॲक्ट ॲज बेस. मग आता हे जर एन्झाईम्स प्रोटीनेशियस असेल तर नॅचरली दिस पर्टिक्युलर एन्झाईम्स दे मस्ट बी अगेन एम्फोटेरिक. Specificity. It is an important property of an enzyme, that is they are specific in the action. An enzyme will act on specific substrate for converting it into the product. Yes, this is the most important property of this particular enzyme, that these particular enzymes they are specific for the specific reaction. म्हणजे इनडायरेक्टली एखादी रिॲक्शन असेल आणि त्या रिॲक्शनसाठी तोच एन्झाईम पाहिजे असेल तर त्या रिॲक्शनला तोच एन्झाईम लागेल, त्या रिॲक्शनला दुसरा एन्झाईम नाही चालणार. This particular feature or characteristic property of that particular enzyme, it is called as a specificity. म्हणजे A plus B या रिॲक्शनसाठी कुठला E एन्झाईम लागत असेल C प्रोडक्ट तयार व्हायला, तर त्या पर्टिक्युलर रिॲक्शनला E हाच एन्झाईम लागेल. Eच्या जागी Z जर दिला तर ती रिॲक्शन नाही होणार. The another property is colloidal nature. All enzymes are colloidal in nature and thus provide a large surface area for reaction to take place. Yes, this is again another important property of this particular enzyme, that this particular enzymes, because they are proteinaceous in nature, they are viscous, they are colloidal, and because these particular substances they are colloidal, they show more surface area for this particular reaction. म्हणजे indirectly तो जर colloidal असेल इनडायरेक्टली त्याचा जो एरिया आहे तो जास्त असेल आणि तो जर एरिया जास्त असेल तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर एन्झाईम कंट्रोल मोर नंबर ऑफ रिॲक्शन्स. द अनदर प्रॉपर्टी इज एन्झाईम ऑप्टिमा. Enzymes generally work best under certain narrow defined conditions referred to as optima. Yes, this is again another important property of that particular enzyme, that this particular enzyme they work in narrow defined conditions. For example, त्या पर्टिक्युलर एन्झाईमला वर्क करायला तेच टेम्परेचर पाहिजे, तोच pH पाहिजे, तोच सबस्ट्रेट पाहिजे, अशा कंडिशन्स नॅरो कंडिशन्स आहे. म्हणजे इनडायरेक्टली टेम्परेचरची वाईड रेंज आहे, तो एन्झाईम वर्क नाही करणार. त्या एन्झाईमला वर्क करायचं असेल तर स्पेसिफिक टेम्परेचर लागेल, स्पेसिफिक pH लागेल, स्पेसिफिक कंडिशन्स लागेल, तरच त्या पर्टिक्युलर एन्झाईमला वर्क करता येईल. अँड दॅट पर्टिक्युलर फीचर ऑफ दॅट पर्टिक्युलर एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज एन्झाईम ऑप्टिमा. इट इज कॉल्ड ॲज एन्झाईम ऑप्टिमा. आता आपण ऑब्झर्व करू की एन्झाईमचं क्लासिफिकेशन कसं करतात, एन्झाईमचं नॉमेनक्लेचर कसं करतात. ओके, नाउ वी विल सी द अनदर पार्ट, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी अँड क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाईम्स. आता आपल्याला काय पाहायचं आहे की एन्झाईम्स तर वर्क करतात, पण ते एन्झाईम्स त्यांची ॲक्टिव्हिटी कशी अफेक्ट होते ते फॅक्टर्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. दॅट पर्टिक्युलर फॅक्टर्स आर कॉल्ड एज फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. द फर्स्ट फॅक्टर इट इज कॉल्ड एज टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. चेक करा, ऑल एन्झाईम्स आर हीट सेन्सिटिव्ह बिकॉज दे आर कोलाइड्स. काय म्हटलेलं आहे की एन्झाईम्स इफ दे वर्क ॲट अ स्पेसिफिक रेंज ऑफ दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे एखादी रिॲक्शन A + B = C ही होताना समजा त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये E एन्झाईम दिला आणि त्या E एन्झाईमला टेम्परेचर जर 35 पाहिजे असेल तर त्या एन्झाईमला 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच पाहिजे. त्या टेम्परेचरच्या मागे, त्या टेम्परेचरच्या पुढे किंवा त्या टेम्परेचरच्या कमी किंवा त्या टेम्परेचरच्या जास्त तो एन्झाईम वर्क करणार नाही. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज temperature sensitivity. So all enzymes are heat sensitive because they are colloids. The enzymes are proteins, they are affected by temperature. की enzymes हे कोण असतात, प्रोटीन्स असतात, त्यांची ॲक्टिव्हिटी अफेक्ट कशाने होते तर टेम्परेचरने. द नॉर्मल टेम्परेचर इज अराउंड 37 डिग्री सेल्सिअस फॉर वर्किंग ऑफ एन्झाईम्स. की नॉर्मल कुठल्याही एन्झाईमला वर्क करायचं जर असेल तर हे टेम्परेचर एवढं पाहिजेच.
37 degree Celsius. Enzymes rapidly denature at temperature 40 degree Celsius and above. की जर त्या पर्टिक्युलर सेलचं किंवा त्या ॲटमॉस्फिअरचं रिॲक्शनच्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जात असेल तर दिस पर्टिक्युलर एन्झाइम्स दे डू नॉट वर्क or they denature. The activity of enzymes is reduced at low temperature. की low temperature असेल तर generally for example these particular enzymes they never work or if they work slowly. The temperature at which enzyme works is called as optimum temperature. Yes, की त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला ज्या टेम्परेचरला तो एन्झाइम वर्क करतो रिॲक्शनची स्पीड वाढवतो दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर इज कॉल्ड एज ऑप्टिमम टेम्परेचर. सो याच्यावरून आपल्याला काय माहित झालं की these particular enzymes are temperature sensitive. They work within a specific range of temperature. The another factor it is called as the pH sensitivity. या pH sensitivity मध्ये काय म्हटलेलं आहे की मला pH समजते. pH it is nothing but it is a hydrogen ion concentration. It is a hydrogen ion concentration. स्केल पण तुम्हाला माहित आहे 0 to 7, 7, 7 to 14. 0 to 7 असेल तर ॲसिडिक आहे, 7 असेल तर न्यूट्रल आहे, 7 to 14 असेल तर बेसिक आहे. समजा एखाद्या रिॲक्शनला समजा फॉर एक्झाम्पल ॲसिडिक pH पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल 6 pHला तो पर्टिक्युलर एन्झाइम जर वर्क करत असेल तर इनडायरेक्टली त्या एन्झाइमला तो 6च pH पाहिजे, त्याच्या कमी पण चालत नाही त्याच्या पुढे पण चालत नाही. दस दिस पर्टिक्युलर एन्झाइम्स आर pH sensitive. Most of the enzymes are pH sensitive and remain active within specific range of pH. की तो त्या पर्टिक्युलर एन्झाइमला वर्क करायचा असेल तर तो म्हणजे तोच pH लागेल. दुसऱ्या pHला दुसऱ्या हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनला तो एन्झाइम वर्क करणार नाही. द एन्झाइम कॅनॉट परफॉर्म इट्स फंक्शन बियॉन्ड द रेंज ऑफ इट्स pH व्हॅल्यू. करेक्ट. की हा पर्टिक्युलर एन्झाइम जर असेल तर ती pH व्हॅल्यू जर त्याची बदललेली असेल त्या रिॲक्शनची तर दिस पर्टिक्युलर एन्झाइम नेव्हर वर्क्स. तिसरा एक फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइम अँड द सबस्ट्रेट. काय A प्लस बी इज इक्वल टू सी. या रिॲक्शन मधल्या ए आणि बी ला आपण काय म्हटलं सबस्ट्रेट आणि सी ला काय म्हटलं आपण प्रॉडक्ट. आता काय पाहायचं आपल्याला की त्या सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन प्लस एन्झाइमचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर पण रिॲक्शनची स्पीड डिपेंड आहे. सो दॅट इज द फॅक्टर दॅट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइम अँड सबस्ट्रेट. बघा द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनेट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टिंग मॉलिक्यूल. म्हणजे इनडायरेक्टली एन्झाइम कमी असेल सबस्ट्रेट जास्त असेल तर प्रॉडक्ट कमी मिळेल. पण सबस्ट्रेट ज्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे त्याच क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये एन्झाइम प्रेझेंट असेल तर प्रॉडक्टही जास्त क्वांटिटीमध्ये मिळेल. It means the rate of reaction increases with the increase of concentration of enzymes. Correct. की त्या रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेटची क्वांटिटी जास्त आहे, एन्झाइम जर कमी पडत असेल आणि एन्झाइम जर आपण ऍड करत असेल किंवा तो सेल ऍड करत असेल तर नॅचरली देर इज द स्पीडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन, देर इज प्रोडक्शन ऑफ मोर प्रोडक्शन ऑफ द प्रोडक्ट. And the rate of reaction can also decrease by decreasing the concentration of the enzyme. Yes, जसं increase होईल तसं decrease म्हणजे एन्झाइमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं रिॲक्शनची स्पीड कमी होईल म्हणजे प्रॉडक्ट तयार होण्याची स्पीड कमी होईल. सो दीज आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्झाइम ॲक्टिव्हिटी. द फॅक्टर्स आर द टेम्परेचर, द pH, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एन्झाइम्स. आता याच पर्टिक्युलर पार्टमध्ये अजून एक चांगला इंटरेस्टिंग पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ द एन्झाइम. की एन्झाइम कसा ओळखायचा लिहिलेला असेल आणि तो एंड जर ASE नी होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इज आयडेंटिफाईड ॲज एन्झाइम. काय म्हटलं मी रायटिंग केलेला असेल तो जर वर्ड ASE नी एंड होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स नथिंग बट इन बायोलॉजी इट इज कॉल्ड ॲज एन्झाइम. तर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे, नेम्स कसे करतात, नॉमेनक्लेचर कसं आहे ते पण पाहायचं आहे. सो enzymes are classified into 6 classes 1, 2, 3, 4, 5, 6. The 6 classes are oxidoreductase, transferase, hydrolase, lyase, isomerase and ligase. So enzymes are classified into 6 classes based on the type of the reaction that catalyzes. की तो पर्टिक्युलर एन्झाइम कोणती रिॲक्शन कॅटलाइज करतो त्याच्यावरून त्या पर्टिक्युलर एन्झाइमचे 6 क्लासेस करतात. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज ऑक्सिडोरिडक्टेज. या वर्डमध्येच त्याचं मिनिंग आहे पण बघा
These enzymes catalyzes oxidation and reduction reaction by the transfer of hydrogen or oxygen. For example, alcohol dehydrogenase. काय म्हटलं की असा एन्झाईम की जो एकतर ऑक्सिडेशन रिएक्शन नाही तर रिडक्शन रिएक्शन कॅटलाइज करतो. दॅट पर्टिक्युलर एन्झाईम इट इज कॉल्ड एज ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज बघा इथे अल्कोहोल घेतलेलं आहे, हा NAD+ आहे म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आहे. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आहे, इथे अल्कोहोल आहे. एन्झाईम यूज झालेला हाच, दॅट इज अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. प्रॉडक्ट काय तयार झालेला आहे बघा, अल्डिहाइड. काय झालेलं आहे, अल्डिहाइड. आणि इकडे प्रॉडक्ट काय मिळालेला आहे, NADH2 दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड रिड्यूस्ड ऑर रिड्यूस्ड निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. म्हणजे या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, अल्डिहाइडमध्ये. So this reaction requires this particular enzyme. That particular enzyme of this class that is called as oxidoreductase. The name of the enzyme it is called as alcohol dehydrogenase. The second it is transferase. These enzymes catalyzes the transfer of certain groups between two molecules. Between two molecules. The example it is glucokinase. इथे काय म्हटलेलं आहे की हा असा एन्झाईम आहे की जो पर्टिक्युलर एन्झाईम दोन मॉलिक्यूल मधला ग्रुप तो शिफ्ट करतो किंवा ट्रान्सफर करतो. इथे एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ ATP. ATP इट इज ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATP इट इज ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. इथे किती फॉस्फेट आहे, 3 फॉस्फेट आहे. जर या 3 फॉस्फेट पैकी एक फॉस्फेट जर या ग्लुकोजला दिला तर ग्लुकोज इट इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. म्हणजे ग्लुकोजच्या 6व्या नंबरच्या कार्बनला एक फॉस्फेट या ATP मध्ये गेला म्हणून ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट. मग ATP मध्ये किती फॉस्फेट होते, 3. तर एक फॉस्फेट जर ग्लुकोजला गेला तर ATP कशामध्ये कन्वर्ट होईल, ADP. म्हणजे या केसमध्ये काय ट्रान्सफर झालं आणि कोणाला ट्रान्सफर झालं, फॉस्फेट ट्रान्सफर झाला ATP मधला ग्लुकोजला. म्हणून ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट अँड ATP इज कन्वर्टेड इनटू द ADP. ADP इट इज ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. द अनदर थर्ड क्लास इज हायड्रोलेजेस. These enzymes catalyzes the hydrolytic reactions. This class includes amylases, proteases, lipases, etc. इथे एक्झाम्पल आपण रिॲक्शनसाठी घेतलेलं आहे शुक्रेज. काय म्हटलंय, these enzymes catalyzes the enzyme which catalyzes the hydrolytic reaction. Such particular enzymes are called as hydrolases. एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, शुक्रेज. आता इथे पहा रिॲक्शन, शुक्रोज एक डायसॅकराइड आहे, हिला मला 2 मोनोसॅकराइड मध्ये ब्रेक करायचं आहे. 2 मोनोसॅकराइड आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे, पण ही जर हायड्रोलिटिक रिॲक्शन मला कंट्रोल करायची असेल तर दॅट पर्टिक्युलर एन्झाईम रिक्वायर्ड इट इज कॉल्ड ॲज द शुक्रेज. म्हणजे शुक्रेजनी काय केलं, या डायसॅकराइडला ब्रेक केलं. ब्रेक कशामध्ये केलं, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सो सच शुक्रेज इट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोलेजेस. ओके. द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ लायाजेस. These enzymes are involved in elimination reaction resulting into removal of groups of atoms from substrate to leave a double bond. It include aldolases, decarboxylases, dehydratases. For example, इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे फ्युमॅरेट हायड्रेटेज. हा असा एन्झाईम आहे की जो एन्झाईम एखादा सबस्ट्रेट मधला ग्रुप रिमूव्ह करतो पण डबल बॉन्ड तो तसाच मेंटेन करतो. सच पर्टिक्युलर एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज लायाजेस. एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, फ्युमॅरेट हायड्रेटेज. इथे पहा हिस्टिडीन नावाचा सबस्टन्स आहे, त्याला आपण डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम दिलेला आहे. डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम दिल्याबरोबर हिस्टिडीन मधून CO2 मायनस झालेला आहे म्हणजे एलिमिनेट झालेला आहे आणि हा हिस्टिडीन हिस्टामिन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. So, upon decarboxylation, the histidine it is converted into histamine by the elimination of CO2. Okay. So, this is called as liases. The another it is called as isomerase. Easy है बघा. These enzymes catalyze structural rearrangements within a molecule. म्हणजे indirectly हा काय करतो की दोघं एकमेकांमध्ये कन्व्हर्शन आयसोमरायझेशन रिॲक्शन कंट्रोल करतो. These are identified as racemases, epimerases, म्युटेजेस. तुम्हाला नीट द्यायची आहे, एंट्रन्स द्यायची असेल तर हे सगळं लर्न पाहिजे ना. These enzymes catalyzes structural rearrangements within a molecule. These are identified as racemases, epimerases, mutases. For example, इथे एक्झाम्पल घेतला आहे झायलोज आयसोमरेज. झायलोज आयसोमरेज हा आयसोमरेज एन्झाईम मी जर इथे प्लेस केला तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्शन पहा कशामध्ये झालं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. या दोन मध्ये काय डिफरन्स आहे, फ्रुक्टोज शुगर आहे.
या ग्लुकोजच्या 6th कार्बनला एक फॉस्फेट आहे, या फ्रुक्टोजच्याही 6th कार्बनला एकच फॉस्फेट आहे. म्हणजे फक्त काय झालं, ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू फ्रुक्टोज अँड ग्लुकोज अँड फ्रुक्टोज दे आर द आयसोमर्स ऑफ ईच अदर. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज दे आर द आयसोमर्स ऑफ ईच अदर. Another 6th class, it is called as ligases, or that is also called as synthetases. These enzymes catalyzes the covalent linkage of the molecule utilizing the energy obtained from hydrolysis of an energy rich compound like ATP, GTP, etc. या पर्टिक्युलर एन्झाईमचं वर्किंग काय म्हटलेलं आहे की हा काय करतो एन्झाईम की एटीपी सारख्या जीटीपी सारख्या, एटीपीला म्हणतो आपण ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, जीटीपीला म्हणतो आपण गॉनोसाईन ट्रायफॉस्फेट, हे एनर्जी रिच कंपाऊंड्स आहे. तर या एनर्जी रिच कंपाऊंड्समधून एनर्जी घेऊन ती एनर्जी बेसिक रिॲक्शनला प्रोव्हाइड करून त्या रिॲक्शनची स्पीड वाढवायचं काम हा एन्झाईम करतो. दॅट पर्टिक्युलर एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज लिगेजेस, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सिंथेटेजेस. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल आहे ग्लुटाथिऑन सिंथेटेज, नाहीतर मग पायरुवेट कार्बॉक्झिलेज. इथे आपण पायरुवेट कार्बॉक्झिलेज एन्झाईम यूज केलेला आहे. बघा आता या रिॲक्शनमध्ये काय झालं, पायरुवेट आहे, पायरुवेट in presence of carbon dioxide plus in presence of one molecule of ATP gives oxaloacetate plus ADP plus IP. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की या CO2 मुळे पायरुविक ऍसिडचं काय झालं, या CO2 मुळे पायरुविक ऍसिडचं काय झालं, कार्बॉक्झिलेशन. म्हणून दिस पर्टिक्युलर एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज अ कार्बॉक्झिलेज. कोणाचं कार्बॉक्झिलेशन झालं, पायरुवेटचं, म्हणून एन्झाईमचं नेम आहे पायरुवेट कार्बॉक्झिलेज. सो CO2 इट इज ॲडेड टू द pyruvic acid and pyruvic acid is converted into oxaloacetic acid, or pyruvate it is converted into oxaloacetate. पण हा CO2 या पायरुवेटला ऑटोमॅटिक जॉईन नाही होणार, त्याला काय लागेल, एनर्जी. सो एनर्जी इट इज गिवन बाय कार्बॉक्झिलेज एन्झाईम. आता कार्बॉक्झिलेज एन्झाईम एनर्जी कोणाची यूज करेल, एटीपीची. म्हणजे एटीपी या रिॲक्शनच्या वेळेस काय प्रोव्हाइड करेल, एनर्जी. त्यावेळेस एटीपी राहणार नाही, तो कशामध्ये कन्वर्ट होईल, एडीपी इन ऑर्गॅनिक फॉस्फेट. पहा, एटीपी मध्ये ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, एडीपी मध्ये ॲडेनोसाईन डायफॉस्फेट आणि हा एक फॉस्फेट. म्हणजे एटीपी हा कशामध्ये ब्रेक झाला, पहा एटीपी ब्रेक झाला एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस एनर्जी. म्हणजे इनडायरेक्टली हा एटीपी एडीपी इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये ब्रेक झाला, पण ब्रेक होताना त्यांनी काय रिलीज केली, एनर्जी. ही एनर्जी या दोघांना सप्लाय केली, तेव्हा पायरुवेट इज कन्वर्टेड इनटू द ऍसिटेट. So this is the enzyme, that enzyme it is called as a ligase. Indirectly the function of that particular ligase enzyme or synthetase enzyme is to obtain energy from energy rich compounds like ATP and GTP. ATP it is adenosine triphosphate, GTP it is a guanosine triphosphate. So both ATP, GTP they provide the energy. That particular energy when it is given to the substrate it is converted into the product. But obtaining energy, it is the function of this particular enzyme, it is called as ligase, or that is also called as synthetase. The another part is mechanism of enzyme action. आता आपल्याला काय करायचं, एन्झाईम त्या पर्टिक्युलर सबस्ट्रेट सोबत वर्क कसं करतो, म्हणजे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी कशी असते, ऍक्च्युअली रिॲक्शन काय आहे, कशी असते. सपोज आपण एक एक्झाम्पल म्हणून रिॲक्शन घेतली, A + B = C. तर A काय झालं आपल्यासाठी, सबस्ट्रेट, B पण काय झालं आपल्यासाठी, सबस्ट्रेट, ठीक आहे, आणि सी काय झालं आपल्यासाठी, प्रॉडक्ट. पण ही रिॲक्शन व्हायसाठी कॅटालिस्ट काय लागतं, तर एन्झाईम. म्हणजे इनडायरेक्टली ई काय झालं तर एन्झाईम. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह रिॲक्शन काय, A + B in presence of E gives C. C is the product, A and B are the substrates, E is the enzyme. आता आपल्याला पाहायचं आहे की तो पर्टिक्युलर एन्झाईम या A + B सोबत कसा बाइंड होतो आणि C हा प्रॉडक्ट कसा तयार होतो. सो दॅट इज द ॲक्शन, दॅट ॲक्शन इट इज कॉल्ड ॲज mechanism of enzyme action. बघा, during enzyme action the substrate binds with the active site of enzyme and speed up the reaction to produce the product. की जेव्हा एन्झाईम वर्क करतो त्यावेळेस एन्झाईम हा कोणासोबत बाइंड होतो, सबस्ट्रेट सोबत, किंवा सबस्ट्रेट कोणासोबत बाइंड होतो, एन्झाईम सोबत. काय प्रॉडक्ट तयार होतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आणि हा एन्झाईम त्या पर्टिक्युलर सबस्ट्रेटला कशामध्ये कन्वर्ट करतो, प्रॉडक्ट. पण तो प्रॉडक्टमध्ये मिक्स होत नाही, तो प्रॉडक्ट सोबत राहतो. दॅट्स वाय दिस इज एन्झाईम प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स. दिस इज एन्झाईम प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स. आणि एन्झाईम प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एन्झाईम हा सेपरेट होतो, प्रॉडक्ट सेपरेट होतो. हा प्रॉडक्ट तयार झाला,
So E is the enzyme, S is the substrate, ES is the enzyme substrate complex, EP is the enzyme product complex, and E is again the enzyme and T is the product. म्हणजे enzyme काय? Enzyme nothing but it is a organic compound which speed up the reaction, help to produce the product, but does not becomes the part of the product. म्हणजे इनडायरेक्टली तो प्रॉडक्ट मध्ये जाणार नाही एन्झाईम, तो वेगळा होऊन जाईल. ओके. टू मॉडेल्स एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ एन्झाईम, की एन्झाईमची ऍक्शन कशी होते त्याच्यासाठी दोन मॉडेल्स आहे. द वन इट इज कॉल्ड एज द लॉक अँड की हायपोथेसिस, द अनदर इट इज कॉल्ड एज इंड्यूस फिट हायपोथेसिस. काही नाही, दोन्ही मॉडेलमध्ये एकच गोष्ट सिमिलर आहे की शेवटी प्रॉडक्ट काय तयार होणार आहे, प्रॉडक्ट. या पर्टिक्युलर हायपोथेसिसमध्ये काय म्हटलं की हा एन्झाईम आहे आणि हा सबस्ट्रेट असेल तर इनडायरेक्टली एन्झाईम त्या सबस्ट्रेट सोबत जर बाइंड होत असेल तर इनडायरेक्टली या दोघांमध्ये कॉम्प्लेक्स तयार व्हायसाठी स्पेसिफिक की ही स्पेसिफिक लॉकच्या कीहोलमध्येच एंटर होईल, तेव्हाच हा काय तयार होईल, तर प्रॉडक्ट तयार होईल. बघा, लॉक अँड की हायपोथेसिस. दिस हायपोथेसिस वॉज गिवन बाय एमिल फिशर इन 1894. It was given by Emil Fischer in 1894. Old hypothesis है. In this, the lock is enzyme. Lock is enzyme and the key is substrate. म्हणजे की काय आहे तर की आहे, हा काय तर लॉक आहे. म्हणजे इनडायरेक्टली की स्पेसिफिक त्या पर्टिक्युलर लॉकच्या की होल मध्ये जर एंटर होत असेल तरच लॉक आपलं ओपन होईल. So in this, the lock is enzyme and the key is a substrate. Only the correct sized key. Only the correct sized key म्हणजे substrate fits into the keyhole म्हणजे active sites of the lock. म्हणजे या पर्टिक्युलर कीला या एन्झाईम सोबत जर बाइंड व्हायचं असेल, म्हणजे लॉक सोबत बाइंड व्हायचं असेल तर इनडायरेक्टली या लॉकच्या स्पेसिफिक की होल मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह साईट मध्ये जर ही पर्टिक्युलर की एंटर होत असेल तरच प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर सबस्ट्रेटला आपण इथे काय म्हटलेलं आहे की, तर ही जर की सपोज मोठी जर असेल तर इनडायरेक्टली या एन्झाईम मध्ये ती फिट होणार नाही. फिट होत नसेल तर नॅचरली ही की त्या पर्टिक्युलर लॉक सोबत बाइंड होत नसेल, म्हणजे सबस्ट्रेट लॉक सोबत जर बाइंड होत नसेल तर इनडायरेक्टली प्रॉडक्ट तयार होणार नाही. आता या रिप्रेझेंटेशन मध्ये या डायग्राम मध्ये पहा कसं दाखवलेलं आहे. हा एन्झाईम आहे, याचे हे ऍक्टिव्ह साईट दाखवलेले आहे. हा सबस्ट्रेट आहे, सबस्ट्रेट आहे म्हणजे इनडायरेक्टली काय तर की आहे. ही की या ऍक्टिव्ह साईट मध्ये फिक्स होत असेल तर पहा युनिफॉर्म एक प्रॉडक्ट तयार झाला. प्रॉडक्ट काय तयार झाला, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. हा एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे, बाइंड झाल्यानंतरचं कॉम्प्लेक्स काय, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर एन्झाईमची प्रॉपर्टी आहे की तो प्रॉडक्ट मध्ये जात नाही, म्हणजे एन्झाईम काय झालं सेपरेट, आणि हा प्रॉडक्ट आता पुन्हा अजून वापस मिळाला. म्हणजे इनडायरेक्टली शुक्रोज शुगर आहे, ही समजा शुक्रोज शुगर आहे. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम इट इज ब्रोकन डाउन इनटू टू आयसोमेरिक शुगर्स. द वन इट इज कॉल्ड एज ग्लुकोज, द अनदर इट इज कॉल्ड एज द फ्रुक्टोज, अँड दस द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज दे आर द प्रोडक्ट्स. आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय म्हटलेलं आहे, इथे थोडंसं एक रिजिड स्टेटमेंट केलेलं आहे. काय की स्पेसिफिक की साठी स्पेसिफिकच लॉक पाहिजे. पण नवीन हायपोथेसिस काय म्हणते की असं नाही आहे. The another hypothesis it is called as induced fit hypothesis. That is also called as a flexible model. That is also called as flexible model. बघा आता, this hypothesis was given by Koshland in 1959. Most universally accepted model आहे हे आताचं सध्याचं एन्झाईम ॲक्शनचं. According to this hypothesis, the active site of an enzyme is not rigid. की हा एन्झाईम असेल आणि याची जर ही ऍक्टिव्ह साईट असेल तर या कन्सेप्टमध्ये काय म्हटलेलं आहे की ही ऍक्टिव्ह साईट रिजिड असायला पाहिजे, तरच ही पर्टिक्युलर की त्या पर्टिक्युलर लॉकमध्ये फिक्स होईल. हा कन्सेप्ट काय म्हणतो, अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन एन्झाईम, ही ऍक्टिव्ह साईट आहे, ऍक्टिव्ह साईट ऑफ एन एन्झाईम इज नॉट रिजिड, इट इज फ्लेक्झिबल. म्हणजे इनडायरेक्टली ही जी ऍक्टिव्ह साईट आहे ही आता अशी दाखवली, या केसमध्ये इथे आपल्याला मोठी करून पण दाखवली, म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिव्ह साईट ही चेंजेबल आहे, फ्लेक्झिबल आहे. सो अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन एन्झाईम इज नॉट रिजिड अँड इट हॅज टू ग्रुप्स, दॅट इज बट्रेसिंग ग्रुप अँड द कॅटॅलिटिक ग्रुप. की या ऍक्टिव्ह साईटला दोन ग्रुप्स आहेत, एक बट्रेसिंग ग्रुप आहे, दुसरा कॅटॅलिटिक ग्रुप आहे. मग बट्रेसिंग ग्रुप म्हणजे काय आणि कॅटॅलिटिक ग्रुप म्हणजे काय. द बट्रेसिंग ग्रुप कंटिन्युअसली रिशेप द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन एन्झाईम. की इथे जो बट्रेसिंग ग्रुप आहे तो या ऍक्टिव्ह साईटला कंटिन्युअसली काय करत असतो, रिशेप करतो. म्हणजे जसा सबस्ट्रेट आला तशी ती ऍक्टिव्ह साईट चेंज होईल.
सबस्ट्रेट छोटा आला, साईज ऍक्टिव्ह बाइंडिंगची साईट जर असेल तर ती छोटी होईल. सबस्ट्रेट जर मोठा आला तर हा साईज मोठा होईल. So the buttressing group continuously reshape the active site of an enzyme, and the catalytic group, इथेच दुसरा ग्रुप आहे, that is called as the catalytic group, binds the enzyme with the substrate. की हा पर्टिक्युलर एन्झाईम या पर्टिक्युलर सबस्ट्रेट सोबत बाइंड करायला इथेच दुसरा ग्रुप आहे, दॅट ग्रुप इट इज कॉल्ड एज द कॅटालिटिक ग्रुप, बाइंड्स द एन्झाईम विथ द सबस्ट्रेट टू प्रोड्यूस द प्रोडक्ट. आता हा सबस्ट्रेट आहे, हा एन्झाईम सोबत बाइंड झालेला आहे, ही ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट आहे. ही ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट या हायपोथिसिसच्या म्हणण्यानुसार कसं आहे, ती चेंजेबल आहे, फ्लेक्झिबल आहे, रिजिड नाही. इथे कशी होती, रिजिड होती, आता इथे रिजिड नाही आहे, फ्लेक्झिबल आहे. मग आता हा सबस्ट्रेट असेल तर या पर्टिक्युलर एन्झाईमच्या ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट सोबत बाइंड झालेला आहे. बाइंड झाल्याबरोबर नॅचरली एक प्रॉडक्ट तयार झालं आहे, दॅट इज कॉल्ड एज एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, एकदा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्याबरोबर या एन्झाईमने त्याची ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली आणि हा जो सबस्ट्रेट आहे तो कशामध्ये ब्रेक झाला, प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. याच केसमध्ये समजा फॉर एक्झाम्पल हा जर सबस्ट्रेट जर इथे शुक्रोज म्हटलाय आणि दोन प्रॉडक्ट काय तयार झाले, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, तर हा पण सबस्ट्रेट काय आहे, शुक्रोज. आणि हे जे दोन प्रॉडक्ट आहे, हे दोन प्रॉडक्ट कोणते, तर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, एन्झाईम सेपरेट. ओके, तर या पर्टिक्युलर दोन्ही हायपोथेसिस मध्ये डिफरन्स काय दिसतो की इन दिस पर्टिक्युलर लॉक अँड की कॉम्प्लेक्स द ऍक्टिव्ह साइट ऑफ दॅट पर्टिक्युलर एन्झाईम इज रिजिड, फिक्स. But according to the hypothesis of that particular Postland, the hypothesis it is called as induced fit hypothesis. The active site of this particular enzyme, it is not rigid, it is flexible. The another part is metabolism. आता आपल्याला ऑब्झर्व काय करायचं आहे, मेटाबॉलिझम म्हणजे काय, ॲनाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम म्हणजे काय. या मेटाबॉलिझममध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स तयार होतात त्यांना आपण प्रायमरी मेटाबॉलिक प्रोडक्ट्स म्हणतो, सेकंडरी मेटाबॉलिक प्रोडक्ट्स म्हणतो. तर तो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम म्हणजे काय, द सम टोटल ऑफ ऑल द केमिकल रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस विदिन द सेल ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड प्रोव्हाइड एनर्जी फॉर इम्पॉर्टंट प्रोसेसेस अँड फॉर सिंथसायझिंग न्यू ऑर्गॅनिक मटेरियल इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. की त्या सेलमध्ये ज्या टोटल सगळ्या केमिकल रिॲक्शन सुरू आहे, की ज्या रिॲक्शन्समधून त्या पर्टिक्युलर सेलला एनर्जी मिळणार आहे आणि एनर्जी मिळण्यासोबतच त्या पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन्समधून वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होणार आहे, सच पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन्स सम टोटल, SUM, सम टोटल ऑल रिॲक्शन्स, इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. पुन्हा एकदा पहा, द सम टोटल ऑफ ऑल द केमिकल रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस विदिन द सेल, सगळ्या रिॲक्शन्स त्या सेलमध्ये होणार आहे of the living organism and provide energy for important processes, की त्या केमिकल रिॲक्शन्स मधून एनर्जी पण मिळाली पाहिजे, and for synthesizing new organic material is called as metabolism. It is of two types of pathways, that is the catabolic pathway and anabolic pathway. काय आहे की metabolism it is with two types or it is of two types, that is the catabolism and anabolism. Anabolism का A plus B is equal to C असं जर असेल तर दिस इज कॉल्ड एज अनाबॉलिझम. म्हणजे सिंपल कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स आर कॉल्ड एज अनाबॉलिक रिॲक्शन्स और इट इज कॉल्ड एज अनाबॉलिझम. पण A प्लस बी इज इक्वल टू सी ला आपण अनाबॉलिझम म्हटलं, तो सी त्या सेलने तयार केला, पण तो सी त्या सेलने का तयार केला, तो त्याला यूज करायचा आहे. म्हणून सी व्हेन इट इज ब्रोकन डाऊन इनटू A प्लस बी, दॅट इज कॉल्ड एज द कॅटाबॉलिझम. सी हा A प्लस बी मध्ये जर ब्रेक झाला तर इनडायरेक्टली तो A प्लस बी त्या पर्टिक्युलर सेलला यूज करायचा आहे, म्हणून सी हा ब्रेक झाला, दॅट इज कॉल्ड एज द कॅटाबॉलिझम. सो constructive reactions are called as anabolism and destructive reactions are called as catabolism. That's why in metabolic pathways there are two pathways, the one it is called as anabolic pathway, the another it is called as catabolic pathway. जस्ट आपण एखाद्या ग्रीन प्लांटचं एक्झाम्पल घेतलं तर ग्रीन प्लांट्समध्ये CO2 आणि H2O प्लस पासून ग्लुकोज तयार होईल. CO2 आणि H2O पासून ग्लुकोज तयार होईल, याला काय म्हणू आपण, अनाबोलिझम. म्हणजे ही प्रोसेस कुठे होते प्लांट्समध्ये, फोटोसिंथेसिसमध्ये. म्हणून फोटोसिंथेसिस इट इज कॉल्ड एज अनाबोलिक प्रोसेस, इट इज कॉल्ड एज अनाबोलिक प्रोसेस. त्याच ग्रीन प्लांटमध्ये जो त्या फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार केला, तोच ग्लुकोज त्याच पर्टिक्युलर ग्रीन प्लांटला रेस्पिरेशनमध्ये कन्झ्युम पण करायचा आहे, कारण ग्लुकोजमधली त्याला एनर्जी यूज करायची आहे. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये काय होईल, त्याच ग्रीन प्लांटमध्ये
ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इंटू CO2 अँड H2. म्हणजे काय झालं की ग्लुकोज हा CO2 H2O मध्ये ब्रेक झाला, म्हणजे रेस्पिरेशनला काय म्हणावं लागेल आपल्याला, कॅटाबोलिक प्रोसेस. सो इन ग्रीन प्लांट्स photosynthesis it is called as anabolic process, and in the same green plant the respiration it is called as a catabolic process. So there are two pathways in metabolism. The one it is called as catabolic pathway, the another it is called as anabolic pathway. Constructive pathway it is called as anabolic pathway, destructive pathway it is called as catabolic pathway. ठीक है, पुन्हा परत पहा मेटाबॉलिझम. The sum total of all the chemical reactions that takes place within the cell of a living organism and provide energy for important processes and for synthesizing new organic material, it is called as metabolism. It is of two types of pathways, that is catabolic pathway and anabolic pathway. But catabolic pathway, in this there is formation of simpler substances from complex biomolecules. मी आताच म्हटलं C is broken down into A and D. एक्झाम्पल बघा, ब्रेकडाऊन ऑफ स्टार्च टू ग्लुकोज विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अँड रिलीजेस द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. स्टार्च हा ग्लुकोजमध्ये किंवा सिम्पलर शुगरमध्ये ब्रेक होत असेल आणि एनर्जी रिलीज होत असेल ATPच्या फॉर्ममध्ये, स्टार्चमधली, तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज कॅटाबोलिक पाथवे. अनदर इट इज कॉल्ड एज एनाबोलिक पाथवे. इन दिस देर इज फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स फ्रॉम सिम्पलर स्ट्रक्चर्स. मी आताच बोललो की A plus B is equal to C, म्हणजे सिंपल पासून जर कॉम्प्लेक्स तयार होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज एनाबोलिक पाथवे. फॉर एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज अँड प्रोटीन फ्रॉम अमायनो ॲसिड्स. दिस पाथवे इट इज consumes the energy and pathway it is called as anabolic pathway. या एक्झाम्पल्समध्ये काय म्हटलं की मी ग्लुकोज घेतलेला आहे पण तो ग्लुकोज मला स्टोअर करता येत नाही, मग तो स्टोअर मसल्समध्ये कशाने करायचा, तर ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. मग तो ग्लुकोज कोणासोबत कंबाईन करायचा, अमायनो ॲसिड सोबत, प्रोटीन सोबत. अँड वेन ग्लुकोज कंबाईन्स विथ अमायनो ॲसिड अँड प्रोटीन देर इज फॉर्मेशन ऑफ ग्लायकोजन. म्हणजे ग्लायकोजन हा त्या ग्लुकोजपेक्षा कसा आहे, कॉम्प्लेक्स आहे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस नथिंग बट इट इज कॉल्ड एज अनाबोलिक पाथवे. दुसरा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द मेटाबॉलिक पूल. सिंपल आहे, त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जे जे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत ते मॉलिक्युल्स त्या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझममध्ये स्टोअर्ड आहे. दॅट स्टोरेज ऑर रिझर्वायर ऑफ बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट विदिन द सेल दॅट इज कॉल्ड एज द मेटाबॉलिक पूल. म्हणजे त्या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझममध्ये कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन्स असेल, लिपिड्स असेल, विटामिन्स असेल, हे सगळे जर त्या सायटोप्लाझममध्ये किंवा वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेलमध्ये स्टोअर्ड असेल तर सच पर्टिक्युलर storage or reservoir of biomolecules within the cell that is called as metabolic pool. It is the storage or reservoir of biomolecules in the cell on which enzymes act and produce useful substances. की ते substances का स्टोअर केले त्या सेलमध्ये, कारण ते केव्हा तरी यूज करायचे आहे. मग यूज आपोआप होईल का, नाही. एन्झाईम्स त्या पर्टिक्युलर सबस्टन्सेसवर ऍक्ट होईल तेव्हा प्रॉडक्ट तयार होईल, तो प्रॉडक्ट त्या सेलला यूज करावा लागेल. Catabolic chemical reactions of glycolysis and Krebs cycle, aerobic respiration मधली प्रोसेस आहे. Not only gives ATP but also provides various biomolecules which can be utilized by various processes of the cell. की एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये दोन इम्पॉर्टंट स्टेप्स आहे, ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल. पण ह्या ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकलमध्ये ग्लुकोज पासून CO2 H2O मिळवायसाठी या दोन प्रोसेसेस नाही झाल्या, किंवा त्या पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमध्ये ATP एनर्जीच्या फॉर्ममध्ये मिळाली पाहिजे, याच्याहीसाठी ती पर्टिक्युलर प्रोसेस ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकल त्या एरोबिक रेस्पिरेशन नाही झाली. त्या ग्लायकोलिसिसमध्ये क्रेब्स सायकलमध्ये खूप सारे अजून काही नवीन सबस्टन्सेस तयार होणार आहेत की जे सबस्टन्सेस त्या पर्टिक्युलर सेलला वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी वापरायचे. दॅट्स वाय द अदर सबस्टन्सेस विच आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल दे also form within the cell the pool. That pool it is called as a metabolic pool. The metabolites can be added or removed from this pool as per the need of the cell. Correct आहे की त्या पर्टिक्युलर सेल सायटोप्लाझम मध्ये जे जे बायोमॉलिक्युल्स आता प्रेझेंट आहे ते एक तर काही ऍड होईल, काही रिमूव्ह होईल. दॅट इज ॲज पर नीड ऑफ दॅट सेल. The balance between anabolism and catabolism in the cell maintain homeostasis in the cell and as well as in the body. की या अनाबोलिझम कॅटाबोलिझमचं त्या पर्टिक्युलर सेलमध्ये म्हणजे इनडायरेक्टली पूर्ण बॉडीमध्ये बॅलन्स मेंटेन झालं पाहिजे. दॅट मेंटेनन्स ऑफ बॅलन्स ऑफ अनाबोलिझम अँड कॅटाबोलिझम विदिन दॅट सेल ऑर विदिन दॅट बॉडी इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज
homeostasis. So in another words, the internal constancy of internal environment of the body, it is called as homeostasis. की बॉडी आतमधून जोपर्यंत कॉन्स्टंट राहत नाही, स्टेबल राहत नाही, तोपर्यंत त्या बॉडीला आपण स्टेबल आहे असं म्हणत नाही. इथेच अजून एक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी मेटाबोलाइट्स. These are the small organic compounds produced by organisms that are not essential for their growth, development and reproduction. की असे काही सबस्टन्सेस आहे, जनरली फॉर एक्झाम्पल हे लोअर मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून तयार होतात, बॅक्टेरिया आहे, फंजाय आहे, की जे सबस्टन्सेस तयार झाले पण त्यांचा युटिलिटी, त्यांचं इम्पॉर्टन्स ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शनमध्ये नसते. सच पर्टिक्युलर सबस्टन्सेस ऑर मेटाबोलाइट्स, दे आर कॉल्ड एज सेकंडरी मेटाबोलाइट्स. पुन्हा पहा, these are the small organic compounds produced by organisms that are not essential for their growth, development and reproduction. Bacteria, fungi, plants produce secondary metabolites, correct? They are classified on the basis of their chemical structure. कि बा हे क्लासिफाय करायचे असेल तर कोणते क्रायटेरिया यूज करतात? The various criteria which are used during the classification of these particular secondary metabolites, they are presence of ring, ते रिंग कंपाउंड्स आहे का? विथ ऑर विदाउट नायट्रोजन, त्यांच्यामध्ये नायट्रोजन आहे की नाही आहे? सोल्युबिलिटी, ते कशात सोल्युबल आहे? वॉटरमध्ये सोल्युबल आहे की इतर सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहे? पाथवेज, कोणत्या प्रोसेसमध्ये तयार झाले आहे? ॲनाबोलिकमध्ये तयार झाले आहे की कॅटाबोलिक तयारमध्ये झालेले आहे? सो दीज आर द व्हेरियस क्रायटेरिया विच आर युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर सेकंडरी मेटाबोलाइट्स. द थ्री मेन टाइप्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स आर, क्लासिफिकेशन करताना तीन मेन या सेकंडरी मेटाबोलाइट्सचे क्लासेस केलेले आहेत. The three are, they are the terpenes, phenolics and nitrogen containing compounds. But terpenes काय? These are made from mevalonic acid and composed mainly of carbon and hydrogen. की असे सेकंडरी मेटाबोलाइट्स की जे मेव्हॅलोनिक ऍसिड पासून तयार झालेले आहे आणि त्यांच्यामध्ये मेनली काय प्रेझेंट आहे तर कार्बन अँड हायड्रोजन. दे आर कॉल्ड एज terpenes. The another they are called as phenolics. These are made from simple sugars containing benzene rings, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. की हे कशापासून तयार झालेले आहे? सिंपल शुगर्स पासून तयार झालेले आहे आणि मेनली त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? बेन्झीन रिंग्स प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे अँड ऑक्सिजन प्रेझेंट आहे. सच पर्टिक्युलर सबस्टन्सेस दे आर कॉल्ड एज द फिनॉलिक्स. द अनदर दे आर द नायट्रोजन कंटेनिंग कंपाउंड्स. दे आर द एक्स्ट्रीमली डायव्हर्स क्लास. हे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे अँड दे मे ऑल्सो कंटेन द सल्फर. की त्यांच्यामध्ये अजून काय प्रेझेंट असेल तर सल्फर प्रेझेंट आहे. So these secondary metabolites, they are classified into three types. They are the terpenes, phenolics and nitrogen containing compounds. Now we will observe the economic importance of secondary metabolites. काय माहित झालं होतं आपल्याला secondary metabolites? These are the organic compounds produced in smaller quantity. They are having smaller size and they are not too much essential for growth, development and reproduction. Such particular substances are called as secondary metabolites. They are mainly produced by lower organisms, for example bacteria, fungi, etc. त्या secondary metabolites चा आपल्याला इम्पॉर्टन्स पाहायचा आहे की हे secondary metabolites कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी यूज होतात. नंबर 1, they are used in modern medicines, drugs to treat infectious diseases, cancer, hypertension, inflammation, etc. की हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे हे आज मॉडर्न मेडिसिन्समध्ये वेगवेगळे मेडिसिन्स किंवा ड्रग्ज म्हणून यूज होतात वेगवेगळ्या इन्फेक्शियस डिसीजेससाठी, कॅन्सरसाठी, हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर, इन्फ्लामेशन, कुठे जळजळ होत असेल, आग होत असेल तर. 2. Morphine was a secondary metabolite isolated from Papaver somniferum used as pain reliever and cough repressant. Morphine हा एक secondary metabolite आहे, एका प्लांट पासून मिळतो. The name of the plant it is called as Papaver somniferum. त्याला पॉप्युलरली ओपियम पॉपी म्हणतात. तो त्याच्यापासून मिळणारा हा सबस्टन्स आहे that is called as morphine, that is used as pain reliever or cough suppressant. Okay. Another secondary metabolite like nicotine, cocaine, terpenes, cannabinol are widely used for recreation and stimulation. हे जे सबस्टन्सेस आहे हे स्टिम्युलंट्स आहे, हे स्टिम्युलेशनसाठी सगळ्यात जास्त यूज होतात. जे ॲक्टिवली स्टिम्युलेट द सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन ऑर इंडिव्हिज्युअल. द सबस्टन्सेस आर निकोटीन, कोकेन, कॅनाबिनॉल. ओके. अजून इम्पॉर्टन्स बघा, फ्लेवर्स आर मेड फ्रॉम सेकंडरी मेटाबोलाइट्स आर युज्ड इन फूड.
की वेगवेगळ्या फूडमध्ये, मार्केटमध्ये आपण वेगवेगळे फूड पाहतो, त्या फूडचे वेगवेगळे फ्लेवर्स दिसतात. These particular flavors, they are of these particular substances, they are called as secondary metabolites. नंतर कॅबेज फ्लेवर्स अँड अरोमा इज ड्यू टू नायट्रोजन सल्फर कंटेनिंग केमिकल्स ग्लुकोसिनोलेट्स प्रोटेक्ट these प्लांट्स फ्रॉम मेनी पेस्ट, की त्या पर्टिक्युलर कॅबेज सारखे प्लांट्सवर खूप सारे पेस्ट जर अटॅक करत असेल तर प्रोडक्टिव्हिटी कमी होईल, त्या प्लांटची ग्रोथ पण प्रॉपर होणार नाही. म्हणून ते पर्टिक्युलर प्लांट स्वतः नायट्रोजन सल्फर कंटेनिंग सबस्टन्सेस प्रोड्यूस करतात, की त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर कॅबेजला स्पेसिफिक एक स्मेल येतो, ॲरोमा येतो, एक फ्लेवर असतो, त्याच्यामुळे पेस्ट अटॅक करत नाही. अनदर, टॅनिन्स आर ॲडेड टू द वाईन्स अँड चॉकलेट फॉर इम्प्रूव्हिंग द ॲस्ट्रिंजन्सी, की चॉकलेटमध्ये, वाईन्समध्ये हे जे टॅनिन्स आहे, हे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, हे टाकल्यामुळे त्या पर्टिक्युलर चॉकलेट किंवा त्या पर्टिक्युलर वाईन्सचा कलर किंवा त्याचा अपिअरन्स, लुक हा चेंज होतो किंवा अट्रॅक्टिव्ह होतो. Most of the secondary metabolites have antibiotic property and are used as a food preservative. खूप सारे सेकंडरी मेटाबोलाइट आहे की जे सेकंडरी मेटाबोलाइट फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक प्रॉपर्टी शो करतात. दे किल्स द अदर ऑर्गॅनिझम्स or microorganisms. Indirectly, if they are added to the food material, naturally these particular secondary metabolites, they act as preservative. So this is the part that is called as metabolites and secondary metabolites.